महत्व जाणूया. आयुर्वेद प्रत्येकानं जपला पाहिजे आणि आयुर्वेदाचा प्रचार केला पाहिजे. आयुर्वेदच आपण मानला पाहिजे आणि जग मान्य करते की आयुर्वेदाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही, अपायकारक काही नाही. ह्या वनस्पती, आता हे कडुलिंब दिसतो, ह्याचे उपयोग जर बघितले त्याच्या सालीपासून ते पानापर्यंत, पानापासून निंबोळ्यांपर्यंत, ते निंबोळे असतात माहिती आहे ना, तर ते त्याचा गर जर लहान मुलांना खायला दिलं ना, जे मूल खात नाही, भूक लागत नाही, काय नाही, कोटा साफ होत नाही, त्याच्या लिंबुने असते माहिती आहे ना, ती त्याच्या आतला गर काढून त्याला खायला द्यायचं. ऑटोमॅटिक लिव्हर फंक्शन खूप छान चालायला लागतं आणि त्याला भूक लागायला लागते, त्याचा कोटा साफ व्हायला लागतो. त्याची साल असते ना, त्याचा सालेचा काढा करून जर तुम्ही पिलात, लिंबुनीची साल असते माहिती आहे ना, त्याचा काढा करून जर पिलात तर तुम्हाला तुमच्या शरीरातली उष्णता सगळी मेंटेन राहते, कमी पण होत नाही आणि जास्त वाढतही नाही. मेंटेन ठेवण्याचं काम हे ते लिंबुण्याची, ती कडुलिंबाची पानं आहेत ना, ताप आल्यानंतर त्याचा रस लावा, लगेच ताप निघून जातोय. किती सांगू, एका झाडाचं महत्व किती सांगू सांगा. त्या असं आपल्या एका झाडाला कितीतरी महत्व आयुर्वेदात आहे. कडुलिंबाचं झाड, त्याचा रस जर समजा पुरुषांनी एक चमचा जर पिला ना, फक्त 21 दिवस, वर्षातून 21 दिवस तुम्ही पिला तरी चालतंय. कुठल्याही प्रकारचा जंतू विषाणू तुमच्यावर डायरेक्ट अटॅक करू शकत नाही. तो कुठल्याही जंतू विषाणू ना तुम्हाला डायरेक्ट कुठेही इजा पोचवू शकत नाही. इतकं तुमची स्किन मजबूत होते, ग्लो येतो स्किनला, सुंदर दिसायला लागतो, रिंकल्स म्हणजे सुरकुत्या कमी व्हायला लागतात, त्वचा एकदम तजेलदार राहते. त्यानं त्याच्या त्याचं पाणी असते ना, त्याचं पानं घ्यायचे, ते पाण्यात टाकायचे, उकळवायचे आणि त्यांना आंघोळ करायचे, सगळे स्किन प्रॉब्लेम निघून जातात. त्वचा रोग असतात ना, काळे डाग असू द्या, खाज सुटत असू दे, काही असू दे, सगळं बरं होतंय. त्याचबरोबर त्याच्या बाजूला जर बघितलं, घाणेरी दिसते बघा. तुम्हाला माहित आहे का, कॅन्सरवरचं औषध तयार करायसाठी घाणेरी आपल्या इथनं बाहेरच्या देशात एक्सपोर्ट होते, बाहेरच्या देशात जाते, आपण तिला कुंपणासाठी वापरतो, अशीच पडलेली आहे बघा. तिला किंमत आहे का? हा, जर गौरी गणपतीच्या सीझन मध्ये नाही ती काय म्हणतात तिकडे, हा, त्याला जास्त फुलं असतात, ते लहानपणी आम्ही काढायचो, त्याचं ते रस चोकायचो, त्यानं सुद्धा शुगर गुलतोरा, तर ते त्याचं खूप महत्व आहे. समोरच आहे, एवढी दिसते बघा. मी इथं तुमच्या शेजारी असणाऱ्या वनस्पतींबद्दलची माहिती सांगतोय, लांबची नाही. ते गौरी गणपतीच्या काळामध्ये ना, कात असतो माहिती, कात खाऊच्या पानात घालतात, कात आणि त्याची पानं खायची. कुठल्याही प्रकारे थ्रोट इन्फेक्शन तुमचं कसलंही असू दे ते निघून जातं. घशाचं इन्फेक्शन, थायरॉइड वगैरे तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर ते कातात घालून खायचं, कात आणि ते घालून खायचं बघा, तुम्हाला खूप छान त्याचा रिझल्ट येतो. इतकं छान आहे ते. त्यांची फुलं आहेत ना, ते जर समजा तुम्ही, त्याचा मध असतो त्याला, ऍक्च्युअली तो गोड लागते, ते जर खाल्लं ना तर तुमच्या बॉडीतलं ग्लुकोज सगळं मेंटेन राहतंय, सगळं ओके, म्हणजे उत्साह टिकून राहतो. हे जे तुम्हाला थकल्यासारखं, मरगळल्यासारखं वाटतंय ना, त्याच्या जर फुलांचा तो जर रस पिला ना, तर बरोबर तुम्हाला बघा छान वाटते. कुठल्याही प्रकारचं म्हणजे थकवा जाणवत नाही, असं खूप आहे. आणि मेन म्हणजे कधीही असू दे, कधी असो, फक्त सकाळी सूर्य उगवल्यानंतर आणि सूर्यास्तापूर्वी त्याची रोज जर 2-3-4 पानं जर खाल्लं तर बऱ्याच रोगांपासून, बऱ्याच आजारांपासून तुम्ही लांब राहू शकता. छोटे छोटे आजार जे इन्फेक्शन पोहोचवतात ना तुम्हाला, मग ताप येणे, विकनेस येणे, सारखं खोकला येणे, हे सगळं त्यातनं कमी होऊन जाते. त्याचं जर समजा जखमेवरती जखम झाली असेल तर ते काय करायचं, थोडासा गुळ घ्यायचा, सेंद्रिय गुळ घ्या, केमिकल युक्त नको, सेंद्रिय गुळ घ्यायचा. म्हणजे जखम म्हणण्यापेक्षा जे मुक्का मार लागतो आणि सूज आलेली असते बघा, तर त्याच्यावरती ते काय करायचं, किंवा गुडघेदुखी असतो, ते गुडघेदुखीमुळे गुडघ्यावर सूज येते ना, तर गुळ घ्यायचा, त्याच्यात थोडासा चुना घालायचा, त्या पानांचा त्याच्यात ना वाटून बारीक लगदा करून त्यात घालायचं, ते मिक्स करायचं आणि त्याचा लेप लावायचा गुडघ्यांवरती. आठवड्यात गुडघे दुखायचे थांबतात, सूजही उतरून जाते. खेळत राहा, आनंदात राहा. निसर्गोपचार, आयुर्वेद हा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे की नाही, आणि निसर्गानं भरभरून दिलंय. साध्या साध्या गोष्टी सांगतो. केसांसाठी कडुलिंबाचं तेल करायचं. कडुलिंबाचं तेल जर समजा केला तुम्ही, म्हणजे कडुलिंबाचं पानं घ्यायची, खोबरेल तेलात टाकायची, उकळवायची, आणि हे तेल हिरव्या रंगाचं झाल्यानंतर थांबायचं, बास करायचं, 2 दिवस झाकून ठेवायचं, 2 दिवसानंतर वस्त्रगाळ करायचं, केसांच्या मुळाला लावायचं. त्याच्यात जर आवळा घातला तर केस लांब, सडक, सिल्की आणि तुम्हाला एकदम अशी झुबेदार दिसते.
पण चांगले केस हवे असतील तर हे झुबेदार हवे असतील तर त्यात आवळा मिक्स करायचं. शिका काही मिक्स केली तर केसांचं तुटणं कमी होऊन जातंय, हे लक्षात घ्या. आणि बरेच काय काय अशा गोष्टी करू शकतो आपण. त्याच्यानंतर डोकं दुखत असेल तर गोळी खाण्यापेक्षा चिमटभर मीठ जिभेवरती ठेवा, 30 सेकंद शांत बसायचं, 30 सेकंदानंतर पाणी प्यायचं, अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. कच्चा पेरू उगाळायचा आणि लेप लावायचा, अर्ध शिशीचा त्रास निघून जातोय. गुळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचं आणि ते थोडं लिक्विड टाईप करायचं, नाकात 2-2 थेंब टाकायचे आणि जोरात ओढायचं. सर्दी यायला लागते शिंकरून टाकायचं. सर्दी खोकला झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही. 3 दिवसाच्यात औषध घेतलं सर्दी झाल्यानंतर तर ती सर्दी आळून राहते आणि नंतर मायग्रेनचा त्रास, सायन्याचा त्रास, श्वास घेण्यास तकलीफ, अशा सगळ्या गोष्टी होतात. म्हणून सर्दी झाल्यानंतर जेवढं येईल तेवढं शिंकरून टाका, नाक मोकळं होऊ दे, डोकं मोकळं होऊ दे. 3 दिवसानंतर फक्त जोंधळ्याचं पीठ विस्तवावरती टाकायचं, धुमी घ्यायची, सगळं ओके होऊन जाते. खोकला असेल तर 5 दिवस कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही. जेवढ्या जाळ्या असतील तेवढ्या जाऊ द्यात, थुंकून टाका. आणि त्याच्यानंतर काय करायचं, 5 दिवसानंतर मिठाचं पाणी प्यायचं. मिठाचं पाणी पिल्यानंतर उलटी होते, त्यासाठी खोकला बंद होऊन जातोय. ह्याच्यापेक्षा सोपं काय पाहिजे सांगा. थोडंसं मीठ घालून जर पाणी पिल्यानंतर लगेच बरं होत असेल तर 5 दिवस तर करू नका. नाहीतर त्या जाळ्या तशाच जर राहिल्या तर नंतर श्वसनाचे त्रास होतात. जिना चढल्यावर दम लागणे, चालल्यानंतर दम लागणे, नीट झोपता न येणे, हे प्रकार होतात. आता झोपण्यावर अजून एक सांगतो, बऱ्याच मुलांना सांगतो, विशेष करून मुलांना लहान तरी सुद्धा हात जोडतो तुम्हाला सांगतो, झोपताना एका कुशीवर जास्त झोपायचं नाही. मुलांना एका कुशीवरती असं झोपायची सवय असते, हे बंद करायचं. शक्यतो करून असं प्लेन झोपायचं. माता भगिनींना पण सगळ्यांना विनंती आहे, प्लेन झोपायला बघायचं. असं प्लेन जर झोपलात तर पाठीचे आजार, मणक्याचे आजार होत नाहीत, स्लीप डिस्क होत नाही, कुठल्याही प्रकारे कंबरदुखीचा त्रास आपल्याला होत नाही, गुडघेदुखीचा त्रास होत नाही. मेन म्हणजे मान अवघडली जात नाही कधी त्यामुळं, आणि डोकेदुखी वगैरे सगळी थांबून जाते. मेन म्हणजे पित्ताचा त्रास कमी होतो, फुफ्फुसाला ताकद एक्स्ट्रा मिळते, हृदय खूप छान चालायला लागतं असं प्लेन झोपल्यानंतर. नाहीतर एका कुशीवर झोपला तर एकाच बाजूला लोड जास्त येतो. झोपावं, डाव्या कुशीवरती झोपावं, पण जेवण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा अर्धा तास शतपावली करता त्यानंतर तुम्ही झोपायला जाता, झोपायला गेल्यानंतर डाव्या कुशीवरती अर्धा तास झोपायचं, अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झोपायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही प्लेन झोपायचं. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मणक्याचा कुठलाही आजार होऊ शकत नाही. झोपणं हल्लीचं पाकच बदलून गेले, कसेही पगळून झोपतात, कसेही पडलेले असतात दारुड्यासारखी, त्यामुळे ते त्रास होतात. हल्लीची मुलं बघितली तर कुठं काय घेऊन पडलेले असतात असं कुणास ठाऊक. तर सरळ झोपा, स्लाट झोपा, व्यवस्थित झोपा, त्यानं तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊन जाईल. हाडांची दुखणी मेन म्हणजे थांबून जाईल, डोकेदुखी थांबून जाईल, मेन म्हणजे वाचनात वगैरे चांगलं लक्ष राहील. पालतं अजिबात झोपायचं नाही. पालतं झोपला तर मणक्याचे विकार वगैरे व्हायला लागतात, खूप कंबरदुखीचा त्रास वाढायला लागतो. म्हणून पालतं झोपायचं नाही. झोपायचं असेल तर प्लेन झोपायचं, त्यातून कुठल्याही प्रकारचा खर्च नाही याला. त्यातून मेन म्हणजे जे नंतर आता जे बऱ्याच लोकांचं फोजन शोल्डरचं वाढलेलं आहे, म्हणजे इथलं बघा दुखते, हातच वरती जात नाही, काय होत नाही ना, तर त्या लोकांना सांगतो, ते जर प्लेन झोपायला लागले तर थोडे दिवसानंतर हात ऑटोमॅटिक वरती जायला लागतील. त्याला कुठल्याही प्रकारचा खर्च करायची गरज लागत नाही. फक्त थोडंसं प्रॅक्टिस करायचं, वर न्यायचं, सरळ झोपायचं आणि उठलं की वर न्यायचं, प्रॅक्टिस करायचं, ऑटोमॅटिक सगळं ओके होऊन जातंय. आणि काही जरी वाटलं, कुठलाही उपचार जर करायचा असेल तुम्हाला, घरगुती उपाय, तर त्यासाठी तुम्हाला एक नंबर देतो, माझा मोबाईल नंबर देतो. तो मोबाईल नंबर फक्त लिहून घ्या, त्याच्यावरती नक्की फोन करा. कसली महिलांच्या मध्ये खूप अडचणी असतात, मासिक धर्मातल्या खूप अडचणी असतात. झालं तर हार्मोन्स इम्बॅलन्स मध्ये बघा, डिप्रेशन मध्ये जाणे, अनामिक, भीती वाटणे, कशाची माहित नसते पण भीती वाटायला लागते, हृदयाची धडधड वाढणे. गाजराच्या रसात 1 चमचा मध घातलात आणि जर पिलात तर हृदयाची धडधड थांबते 3 दिवसामध्ये. 3 दिवस सकाळी अनाशी पोटी करायचं. असे खूप सारे घरगुती उपाय आपण सांगू शकतो. मुलांना पण विनंती करेन, आयुर्वेद तुमचा आमचा सगळ्यांचा आहे, बरोबर आहे काय? म्हणून सगळ्यांनी हा मोबाईल नंबर व्हायरल करायचा आणि याच्यावरती घरगुती उपाय विचारायचे. ओके, तुम्हाला पण विनंती करेन, सगळ्यांनी घरगुती उपायांसाठी फोन करा. आणि आम्ही काय त्यांचे पैसे घेत नाही, आम्हाला रुपया नको त्याचा, नाहीतर ह्याचे पण पैसे घेतले असते मी. पैसे नको, फक्त घरगुती उपाय प्रॉपर विचारा. फक्त वही पेन घेऊन फोन करा, कारण खूप लोकांचे फोन येत असतात. तर त्यामुळे तुमचा फोन जर जास्त वेळ चालू राहिला तर दुसऱ्यांना बोलायला अडचण होते, दुसऱ्याचा फोन मग अडकून राहतो.
तर त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही वही पेन घेऊन फोन करा.